नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत मराठी विषयावरचे प्रिव्हियस इयर प्रश्न पार्ट 2. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर प्रश्न क्रमांक 1ला सुरू करूया आपण. प्रश्न क्रमांक 1 नीट बघा मित्रांनो, व्यवस्थित पॉज करून वाचा. इयत्ता 5वी मधील विद्यार्थ्यांना अर्थग्रहण सुधारण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या उतार्यावर चर्चा न करता थेट प्रश्नोत्तर पद्धती वापरली. यामुळे काही विद्यार्थी अचूक उत्तर देत असले तरी मजकुराचा अर्थ समजून घेण्यात अडचण दर्शवतात. या परिस्थितीत शिक्षकांची पद्धत कोणत्या दृष्टीने अपुरी ठरते? ऑप्शन बघूयात मित्रांनो, याचे काय आहेत ते. ऑप्शन ए, कारण ती स्मरणाधारित कौशल्यांना पूर्णतः वगळते. ऑप्शन बी, कारण ती अर्थनिर्मितीच्या सामाजिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करते. ऑप्शन सी, कारण ती विद्यार्थ्याच्या भाषिक चुका वाढवते. ऑप्शन डी, कारण ती केवळ मूल्यमापनावर भर देते, शिकवण्यावर नाही. मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न पॉज करा, व्यवस्थित बघा, व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर हे ऑप्शन देखील तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि काय योग्य उत्तर राहणार आहे ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, असे आपण 30 प्रश्न घेणार आहोत. तर 30 प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत आणि शेवटी व्हिडिओ संपल्यानंतर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे की आपल्याला 30 पैकी किती गुण आलेत. मित्रांनो, पेपर प्रॅक्टिससारखा सराव आपला होणार आहे, त्यामुळे या व्हिडिओला दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत जुळून राहा. 30 प्रश्न आपण मराठीचे घेणार आहोत. तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही दिले तर तुमचा अभ्यास नक्की होईल आणि तुम्हाला आठवून राहील मित्रांनो काय उत्तर आपण दिले होते. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो. प्रत्येक प्रश्नानंतर आपण 5 सेकंदचा पॉज घेणार आहोत. तर त्यानंतर आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. हा प्रश्न आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कारण ती अर्थनिर्मितीच्या सामाजिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करते. प्रश्न क्रमांक 2 बघूया. मराठी व्याकरण शिकवताना शिक्षक संधी हा घटक नियम सांगून उदाहरणे देतात, पण विद्यार्थ्यांना स्वतः शब्द तयार करून देत नाहीत. परीक्षेत विद्यार्थी नियम सांगतात पण वापरात चुका करतात. ही समस्या मुख्यतः कोणत्या पेडागॉजिकल त्रुटीमुळे निर्माण होते? ऑप्शन ए, नियमिष्ट म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा अतिरेक. ऑप्शन बी, आगमन पद्धतीचा चुकीचा वापर. ऑप्शन सी, व्यवहारात्मक सरावाचा अभाव. ऑप्शन डी, मूल्यमापन तंत्राची असंगती. मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न बघायचा आहे, त्यानंतर ऑप्शन पण व्यवस्थित बघायचे आणि या प्रश्नाचं काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, व्यवहारात्मक सरावाचा अभाव. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर देत चला जेणेकरून तुमचा अभ्यास फिट्ट होईल. प्रश्न क्रमांक 3, कविता शिकवताना शिक्षक फक्त कवीची माहिती व अलंकार सांगतात. विद्यार्थी कविता पाठ करतात पण भावार्थ मांडताना गोंधळतात. या स्थितीत अध्यापनात कोणता बदल सर्वाधिक परिणामकारक ठरेल? ऑप्शन ए, अधिक अलंकाराची यादी देणे. ऑप्शन बी, कवितेचा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ चर्चेत आणणे. ऑप्शन सी, कवितेचे शब्दार्थ तंतोतंत लिहिण्यास सांगणे. ऑप्शन डी, कवितेवरील बहुपर्यायी प्रश्न वाढवणे. मित्रांनो, प्रश्न नीट बघायचा आहे, व्यवस्थित विचार करायचा आहे, पॉज करायचा आहे जर फास्ट होत असेल तर, आणि त्यानंतर ऑप्शन पण व्यवस्थित बघायचे आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मित्रांनो, कविता शिकवताना शिक्षक फक्त कवीची माहिती व अलंकार सांगतात. विद्यार्थी कविता पाठ करतात पण भावार्थ मांडताना गोंधळतात. या स्थितीत अध्यापनात कोणता बदल सर्वाधिक परिणामकारक ठरेल? तर तो आहे ऑप्शन बी, कवितेचा सामाजिक सांस्कृतिक संदर्भ चर्चेत आणणे. प्रश्न क्रमांक 4, विधान आणि कारण दिलेलं आहे मित्रांनो, व्यवस्थित पॉज करा आणि वाचा. विधान दिलेलं आहे, मराठी भाषेतील लेखन कौशल्य सुधारण्यासाठी मुक्त लेखन उपक्रम प्रभावी ठरतात. त्याचं कारण दिलेलं आहे, मुक्त लेखनामुळे विद्यार्थी चुका न घाबरता विचार व्यक्त करतात. योग्य पर्याय सांगा मित्रांनो, काय असणार आहे? ऑप्शन ए, बी, सी, डी. ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी, ए आणि आर दोन्ही बरोबर पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी, ए बरोबर आर चूक. ऑप्शन डी, ए चूक आर बरोबर. मित्रांनो, प्रश्न पुन्हा एक वेळा व्यवस्थित बघा, काय बघा, पॉज करा आणि नंतर ऑप्शन पण बघा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 5, CTETमध्ये अपेक्षित असलेले भाषा मूल्यमापन हे केवळ व्याकरणिक अचूकतेपुरते मर्यादित नसते. शिक्षकाने विद्यार्थ्याच्या उत्तरात आशय समजूनही गुण द्यावेत. ही भूमिका कोणत्या मूल्यमापन तत्वाशी सुसंगत आहे? प्रमाणाधिष्ठित मूल्यमापन. ऑप्शन बी, उद्दिष्टाधारित मूल्यमापन. ऑप्शन सी, तुलनात्मक मूल्यमापन. ऑप्शन डी, सर्वांगीण व सतत मूल्यमापन. मित्रांनो, प्रश्न नीट बघायचा आहे, ऑप्शन पण व्यवस्थित बघायचं आहे आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 5 चालू आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी, सर्वांगीण व सतत मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 6, इयत्ता 4मध्ये रोहन उतारा मोठ्याने वाचतो.
शब्द अचूक उच्चारतो पण प्रश्न विचारल्यावर तो संदर्भाबाहेर उत्तर देतो. साक्षी हळू वाचते पण अर्थ समजावून सांगते. या परिस्थितीत शिक्षकाने कोणत्या कौशल्यावर भर देणे पेडागॉजिकली योग्य ठरेल? ऑप्शन ए रोहनसाठी केवळ वाचनगती वाढवणे आणि साक्षीसाठी उच्चार सुधारणा. ऑप्शन बी दोघांसाठी शब्दसंग्रह पाठांतर वाढवणे. ऑप्शन सी अर्थग्रहण व संदर्भ समज यावर आधारित क्रिया नियोजन करणे. ऑप्शन डी फक्त बरोबर उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे. मित्रांनो, प्रश्न पुन्हा बघायचा आहे, व्यवस्थितपणे विचार करायचा आहे, ऑप्शन पण व्यवस्थितपणे बघायचे आहेत आणि उत्तर काय असणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अर्थग्रहण व संदर्भ समज यावर आधारित क्रिया नियोजन करणे. प्रश्न क्रमांक 7 प्रिया निबंध लिहिताना कल्पना चांगल्या मांडते पण शब्दलेखनात चुका करते. अमोल व्याकरणदृष्ट्या अचूक लिहितो पण आशय तोकडा असतो. शिक्षकाने गुण देताना कोणती भूमिका अधिक योग्य ठरेल? ऑप्शन ए अमोलला जास्त गुण कारण त्याचे लेखन व्याकरणदृष्ट्या शुद्ध आहे. ऑप्शन बी प्रियाला कमी गुण कारण चुका भाषिक शिस्त मोडतात. ऑप्शन सी दोघांनाही समान गुण देणे फरक न करता. ऑप्शन डी आशय व अभिव्यक्तीला प्राधान्य देत संतुलित मूल्यमापन करणे. मित्रांनो, व्यवस्थित प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 चालू आहे, त्यानंतर व्यवस्थित ऑप्शन पण बघा आणि योग्य उत्तर काय असणार आहे आम्हाला पण सांगा आणि तुम्ही पण विचार करा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आशय व अभिव्यक्तीला प्राधान्य देत संतुलित मूल्यमापन करणे. प्रश्न क्रमांक 8 निखिल संधी विग्रहाचे नियम तोंडपाठ सांगतो पण वाक्यात संधी शोधताना चुकतो. रिया नियम सांगू शकत नाही पण योग्य ठिकाणी संधी वापरते. या उदाहरणावरून शिक्षकाने कोणता निष्कर्ष काढावा? ऑप्शन ए नियम पाठांतर हेच व्याकरण शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट आहे. ऑप्शन बी वापराधारित व्याकरण अधिक प्रभावी ठरते. ऑप्शन सी नियम न शिकवता थेट परीक्षा घ्यावी. ऑप्शन डी रियाला नियम न येत असल्याने कमी गुण द्यावेत. मित्रांनो, हा आपला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8. व्यवस्थितपणे बघा, त्यानंतर हे ऑप्शन आहेत आपले, हे पण बघा आणि उत्तर द्या. मित्रांनो, एक विनंती आहे तुम्हाला, जर ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर आम्हाला नक्की कळवा. आम्हाला कमेंटमध्ये YES टाईप करून आम्हाला मोटिवेट करा जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल. मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी वापराधारित व्याकरण अधिक प्रभावी ठरते. प्रश्न क्रमांक 9 कथा शिकवताना समीर कथानक सांगतो पण पात्रांचे भाव समजत नाहीत. नेहा कथेला स्वतःच्या अनुभवाशी जोडते. शिक्षकाने नेहाच्या प्रतिसादाला महत्त्व देण्याचे कारण काय? ऑप्शन ए कारण वैयक्तिक अनुभव साहित्य शिकवताना निषिद्ध असतो. ऑप्शन बी कारण अनुभवाधारित प्रतिसादातून सखोल अर्थनिर्मिती होते. ऑप्शन सी कारण कथानकापेक्षा भावना नेहमीच दुय्यम असतात. ऑप्शन डी कारण समीरचे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. मित्रांनो, पुन्हा प्रश्न बघायचा आहे, पॉज करायचा आहे, त्यानंतर पुन्हा ऑप्शन बघायचे आहेत, पॉज करायचे आहे आणि विचार करायचा आहे आणि सांगायचं आहे. मित्रांनो, लाईक करा व्हिडिओला जर व्हिडिओ आवडत असेल तर. योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन बी कारण अनुभवाधारित प्रतिसादातून सखोल अर्थनिर्मिती होते. प्रश्न क्रमांक 10 इयत्ता 6वीमध्ये आर्यन उतारा वाचल्यानंतर थेट निष्कर्ष सांगतो पण पुरावे दाखवू शकत नाही. मयुरी मजकुरातील ओळी दाखवून निष्कर्ष काढते पण स्वतःचे मत जोडत नाही. या परिस्थितीत शिक्षकाने कोणती इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजी वापरणे अधिक योग्य ठरेल? ऑप्शन ए आर्यनला थांबवून फक्त मजकुरातील ओळी सांगायला लावणे. ऑप्शन बी मयुरीला स्वतःचे मत देऊ नये असे स्पष्ट सांगणे. ऑप्शन सी इंटरफरन्स प्लस एव्हिडन्स आधारित प्रश्नोत्तराची रचना करणे. ऑप्शन डी दोघांनाही फक्त बहुपर्यायी प्रश्नाचा सराव देणे. मित्रांनो, प्रश्न नीट बघा. प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन पण व्यवस्थित बघा आणि उत्तर द्या. मित्रांनो, प्रश्न कमेंटमध्ये टाईप करायचा आहे 10, त्याच्यासमोर डॅश आणि ABCD पैकी काय योग्य उत्तर राहणार आहे ते. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी इंटरफरन्स प्लस एव्हिडन्स आधारित प्रश्नोत्तराची रचना करणे. प्रश्न क्रमांक 11 सानिका पहिल्याच मसुद्यात सुंदर भाषा वापरते पण पुनर्लेखन टाळते. ओंकार अनेक मसुदे लिहितो पण अंतिम लेखन साधे राहते. या स्थितीत शिक्षकाने लेखन अध्यापनात कोणत्या प्रक्रियेवर भर द्यावा? ऑप्शन ए लेखन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे स्पष्ट करण्यावर. ऑप्शन बी पहिला मसुदा योग्य असल्यास पुनर्लेखन टाळण्यावर. ऑप्शन सी केवळ अंतिम उत्तर तपासण्यावर. ऑप्शन डी अलंकार व शब्दसंपत्ती वाढविण्यावरच लक्ष देणे. उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लेखन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे हे स्पष्ट करण्यावर. प्रश्न क्रमांक 12 कबीर विभक्ती ओळखतो पण संभाषणात चुकीचा वापर करतो. ईशा नियम सांगू शकत नाही पण लेखनात अचूक विभक्ती वापरते. या उदाहरणावरून कोणता पेडागॉजिकल निष्कर्ष अधिक योग्य ठरतो? ऑप्शन ए नियम ज्ञान हे वापर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असते. ऑप्शन बी वापरातून आलेले ज्ञान अपूर्ण समजले पाहिजे. ऑप्शन सी भाषिक शुद्धतेसाठी केवळ नियम पाठांतर आवश्यक. ऑप्शन डी फंक्शनल ग्रामर हा प्रभावी अध्यापन मार्ग आहे.
मित्रांनो व्यवस्थित बघा प्रश्न काय आहे तो, व्यवस्थित ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर द्या. ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर आहे. फंक्शनल ग्रामर हा प्रभावी अध्यापन मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 13 विधान आणि कारण. विधान राधिका वर्ग चर्चेत चुका करत असतानाही शिक्षक तिला बोलू देतात. कारण भाषा आत्मसात करताना सुरुवातीच्या टप्प्यात फ्लुएन्सीला ॲक्युरेसीपेक्षा प्राधान्य असते. योग्य पर्याय कोणता ते सांगा मित्रांनो. ऑप्शन ए बघा ए आणि आर दोन्ही चुकीचे. ऑप्शन बी ए बरोबर आर चूक. ऑप्शन सी ए चूक आर बरोबर. ऑप्शन डी ए आणि आर दोन्ही बरोबर व आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. मित्रांनो प्रश्न बघायचा आहे व्यवस्थित आणि उत्तर काय असणार आहे ते सांगायचं आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ए आणि आर दोन्ही बरोबर व आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 14 कथा शिकवताना प्रणव कथानक सांगतो. अनुष्का पात्राच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करते. शिक्षक अनुष्काच्या उत्तराला जास्त महत्त्व देतात. हे कोणत्या शिकण्याच्या स्तराचे उदाहरण आहे. ऑप्शन ए विश्लेषण व मूल्यमापन. ऑप्शन बी समज. ऑप्शन सी स्मरण. ऑप्शन डी पुनरावृत्ती आधारित शिक्षण. उत्तर द्यायचं मित्रांनो. प्रश्न बघायचा आहे व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. योग्य उत्तर ऑप्शन ए विश्लेषण व मूल्यमापन. प्रश्न क्रमांक 15 फैजान मराठीत विचार स्पष्ट मांडतो पण शब्दलेखनात चुका करतो. केतकी अचूक शब्दलेखन करते पण उत्तर यांत्रिक असते. CTETच्या मूल्यांकन तत्वानुसार शिक्षकाने काय करावे. ऑप्शन ए केतकीला जास्त गुण द्यावेत. ऑप्शन बी फैजानला कमी गुण द्यावेत. ऑप्शन सी आशय प्रयत्न व प्रगती यांना प्राधान्य देत गुणांकन करावे. ऑप्शन डी फक्त भाषिक शुद्धतेवर आधारित गुण द्यावेत. उत्तर द्या मित्रांनो काय असणार आहे. प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो. पॉज करा वाचा ऑप्शन बघा आणि उत्तर द्या. मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. उत्तर आहे आपलं सी आशय प्रयत्न व प्रगती यांना प्राधान्य देत गुणांकन करावे. मित्रांनो सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES नक्की टाईप करा. प्रश्न क्रमांक 16 इयत्ता 7वीमध्ये सिद्धार्थ उतार्यातील माहिती अचूक सांगतो पण लेखकाचा दृष्टिकोन ओळखू शकत नाही. मेघा माहितीपेक्षा लेखकाने वापरलेल्या शब्दामागील हेतूवर चर्चा करते. या स्थितीत शिक्षकाने कोणते वाचन कौशल्य विकसित करणे सर्वाधिक आवश्यक आहे. ऑप्शन ए केवळ तथ्यात्मक वाचन व माहिती पुनरुत्पादनावर भर देणे. ऑप्शन बी लेखकाचा दृष्टिकोन भाषा व उद्देश ओळखण्याचे कौशल्य विकसित करणे. ऑप्शन सी अवघड शब्दांचे अर्थ लिहिण्याचा अधिक सराव देणे. ऑप्शन डी वाचन गती वाढविण्यावर केंद्रित उपक्रम राबवणे. आपले प्रश्न आहेत हे प्रश्न आहे हा आपले ऑप्शन आहेत हे आणि आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी लेखकाचा दृष्टिकोन भाषा व उद्देश ओळखण्याचे कौशल्य विकसित करणे. प्रश्न क्रमांक 17 आरती शिक्षकांनी दिलेल्या दुरुस्त्यास तंतोतंत उतरवते पण पुढील लेखनात पुन्हा त्या चुका करते. विराज कमी दुरुस्त्या घेतो पण स्वतः सुधारणा करतो. या उदाहरणावरून प्रभावी फीडबॅक बदल कोणता निष्कर्ष योग्य ठरतो. ऑप्शन ए अधिक दुरुस्त्या म्हणजे अधिक प्रभावी अध्यापन. ऑप्शन बी शिक्षकांनी थेट योग्य वाक्य लिहून द्यावीत. ऑप्शन सी सेल्फ रिफ्लेक्शन व सुधारणा संधी देणारा फीडबॅक प्रभावी ठरतो. ऑप्शन डी चुकांकडे दुर्लक्ष केल्यास लेखन सुधारते. प्रश्न क्रमांक 17चे ऑप्शन आणि योग्य उत्तर ऑप्शन सी सेल्फ रिफ्लेक्शन व सुधारणा संधी देणारा फीडबॅक प्रभावी ठरतो. प्रश्न क्रमांक 18 नमन काळांचे नियम अचूक सांगतो पण संभाषणात काळ बदल चुकतो. पायल नियम सांगू शकत नाही पण संवादात योग्य काळ वापरते. या परिस्थितीत शिक्षकाने कोणता अध्यापन दृष्टिकोन स्वीकारावा. ऑप्शन ए नियम पाठांतर वाढवून मौखिक सराव कमी करावा. ऑप्शन बी संवादाधारित व्याकरण अध्यापनावर भर द्यावा. ऑप्शन सी दोघांनाही केवळ लिखित सराव द्यावा. ऑप्शन डी पायलला नियम न येत असल्याने कमी महत्त्व द्यावे. प्रश्न आपला 18वा त्याचे ऑप्शन हे योग्य उत्तर ऑप्शन बी संवादाधारित व्याकरण अध्यापनावर भर द्यावा. प्रश्न क्रमांक 19 विधान काव्या कथेत पात्राच्या निर्णयावरून प्रश्न विचारते. जरी कथानक तिला पूर्ण आठवत नसले तरी शिक्षक तिच्या प्रतिसादाला महत्त्व देतात. कारण साहित्य अध्यापनात स्मरणापेक्षा विचार व अर्थनिर्मिती अधिक महत्त्वाची असते. योग्य पर्याय निवडा. ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन बी ए आणि आर दोन्ही बरोबर पण आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ऑप्शन सी ए बरोबर आर चूक. ऑप्शन डी ए चूक आर बरोबर. योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन ए आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक व्यवस्थित बघा आणि ऑप्शन पण. प्रश्न क्रमांक 20 इम्रान मराठीत विचार स्पष्ट मांडतो पण वाक्यरचना कमकुवत आहे. श्रुती भाषिकदृष्ट्या अचूक पण यांत्रिक उत्तरे देते. CTETच्या समावेशक व न्याय्य मूल्यमापन तत्वानुसार शिक्षकाने काय करावे.
ऑप्शन ए श्रुतीला जास्त गुण द्यावेत कारण भाषा शुद्ध आहे. ऑप्शन बी इम्रानला कमी गुण द्यावेत कारण रचना चुकीची आहे. ऑप्शन सी आशय, प्रयत्न व अभिव्यक्ती यांना प्राधान्य देत संतुलित गुणांकन करावे. ऑप्शन डी दोघांनाही समान गुण देऊन फरक टाळावा. उत्तर सांगा मित्रांनो काय असणार आहे. प्रश्न क्रमांक 20चा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपले ऑप्शन आहेत. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, आशय, प्रयत्न व अभिव्यक्ती यांना प्राधान्य देत संतुलित गुणांकन करावे. प्रश्न क्रमांक 21. इयत्ता 6वीमध्ये अभिजित उतार्यातील सर्व माहिती अचूक सांगतो, मात्र लेखकाने एखादा मुद्दा ठळक करण्यासाठी विशिष्ट उदाहरण का निवडले हे तो सांगू शकत नाही. पूजा मात्र उदाहरणामागील हेतू स्पष्ट करते. या स्थितीत शिक्षकाने पुढील कोणते कौशल्य उद्दिष्ट म्हणून निश्चित करावे. ऑप्शन ए उतार्यातील माहिती लक्षात ठेवण्याचा सराव वाढवणे. ऑप्शन बी उदाहरणे व मुद्दे यामधील संबंध ओळखण्याचे प्रशिक्षण देणे. ऑप्शन सी अवघड शब्दांचे अर्थ स्वतंत्र वहीत लिहिण्यास सांगणे. ऑप्शन डी वाचनानंतर थेट प्रश्नोत्तर पद्धत वापरणे. प्रश्न व्यवस्थित बघा मित्रांनो, पॉज करा, त्यानंतर व्यवस्थित ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, उदाहरणे व मुद्दे यामधील संबंध ओळखण्याचे प्रशिक्षण देणे. प्रश्न क्रमांक 22. सौरभ निबंध लिहिताना मुद्दे व्यवस्थित मांडतो पण शिक्षकांनी सुचवलेले बदल स्वीकारत नाही. अनन्या सुरुवातीला कमकुवत लिहिते पण फीडबॅक नंतर लेखन सुधारते. या परिस्थितीत शिक्षकांनी लेखन अध्यापनात कोणता दृष्टिकोन स्वीकारावा. ऑप्शन ए पहिल्या मसुद्यालाच अंतिम मानण्यावर भर देणे. ऑप्शन बी फक्त भाषिक चुका दुरुस्त करण्यावर लक्ष देणे. ऑप्शन सी फीडबॅक आधारित पुनर्लेखन प्रक्रियेला प्रोत्साहन देणे. ऑप्शन डी निबंधाचे आदर्श उत्तर पाठांतर करून घेणे. मित्रांनो व्यवस्थित प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22. पॉज करा, वाचा, व्यवस्थित विचार करा, त्यानंतर ऑप्शन बघा, पॉज करा, व्यवस्थित विचार करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक सी, फीडबॅक आधारित पुनर्लेखन प्रक्रियेला प्रोत्साहन देणे. मित्रांनो व्हिडिओला लाईक करायचं आहे आपल्याला आणि कमेंटमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत चला. प्रश्न क्रमांक 23. यश समासांचे प्रकार ओळखतो पण स्वतः वाक्य तयार करताना चुकीचा समास वापरतो. काव्या प्रकार सांगू शकत नाही पण लेखनात समास योग्य वापरते. या उदाहरणावरून शिक्षकाने कोणती अध्यापन भूमिका घ्यावी. ऑप्शन ए समासांचे सर्व प्रकार पाठांतरावर भर देणे. ऑप्शन बी नियम ज्ञानालाच अंतिम उद्दिष्ट मानणे. ऑप्शन सी वापराधारित व्याकरण अध्यापनावर भर देणे. ऑप्शन डी काव्याला नियम न येत असल्याने कमी गुण देणे. मित्रांनो व्यवस्थित प्रश्न बघायचा आहे, त्यानंतर व्यवस्थित ऑप्शन बघायचे आहेत आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा आणि कोणत्या विषयावर तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ हवे आहेत ते आम्हाला सांगा, ते पण आम्ही तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करू. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, वापराधारित व्याकरण अध्यापनावर भर देणे. प्रश्न क्रमांक 24. कविता शिकवताना रोहित कवीचे नाव, काळ व अलंकार सांगतो. मृणाली कवितेचा आशय स्वतःच्या अनुभवाशी जोडते. शिक्षकाने मृणालीच्या प्रतिसादाला प्राधान्य देण्याचे कारण काय. ऑप्शन ए पाठ्यपुस्तकाबाहेरील विचार साहित्य अध्यापनात निषिद्ध असतात. ऑप्शन बी साहित्याचा अर्थ वाचकाच्या अनुभवातून घडतो. ऑप्शन सी अलंकाराची माहिती दुय्यम मानली पाहिजे. ऑप्शन डी रोहितचे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. मित्रांनो व्यवस्थित ऑप्शन बघा, व्यवस्थित प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24चं उत्तर काय राहणार आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि 30पैकी आपल्याला किती गुण येणार आहेत ते पण आम्हाला सांगत चला. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, साहित्याचा अर्थ वाचकाच्या अनुभवातून घडतो. प्रश्न क्रमांक 25. अयान मराठीत विचार सुस्पष्ट मांडतो पण वाक्यरचना काही ठिकाणी कमकुवत आहे. सही भाषिकदृष्ट्या अचूक पण यांत्रिक उत्तरे देते. CTETच्या मूल्यमापन तत्वानुसार शिक्षकाने काय करावे. ऑप्शन ए सईला जास्त गुण द्यावेत कारण तिची भाषा शुद्ध आहे. ऑप्शन बी आयानला कमी गुण द्यावेत कारण चुका आहेत. ऑप्शन सी आशय, अभिव्यक्ती व प्रयत्न यांना प्राधान्य देत संतुलित गुणांकन करावे. ऑप्शन डी दोघांनाही समान गुण देऊन फरक टाळावा. मित्रांनो प्रश्न व्यवस्थित बघा, ऑप्शन व्यवस्थित बघा आणि उत्तर द्या. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, आशय, अभिव्यक्ती व प्रयत्न यांना प्राधान्य देत संतुलित गुणांकन करावे. प्रश्न क्रमांक 26. इयत्ता 6वीमध्ये राहुल शिक्षकांचे स्पष्टीकरण शांतपणे ऐकतो पण नंतर दिलेल्या सूचनांमध्ये चुकतो. तन्वी मध्येच प्रश्न विचारते पण कृती करताना अचूक प्रतिसाद देते. या परिस्थितीत शिक्षकाने ऐकणे कौशल्याबाबत कोणती भूमिका स्वीकारावी. ऑप्शन ए प्रश्न विचारणे म्हणजे लक्ष न देणे असे मानून ते रोखणे. ऑप्शन बी सक्रिय ऐकणे व प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देणे. ऑप्शन सी शांत ऐकण्यालाच प्रभावी ऐकणे समजणे. ऑप्शन डी सूचना पुन्हा पुन्हा फळ्यावर लिहिण्यावर भर देणे. मित्रांनो प्रश्न बघायचा आहे आणि ऑप्शन बघायचे आहेत, उत्तर द्यायचं आहे.
योग्य हा प्रश्न बघा, त्यानंतर याचे ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो आपलं ऑप्शन बी, सक्रिय ऐकणे व प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 27. आदित्य नवीन शब्दांचे अर्थ शब्दकोशातून पाठ करतो, पण लेखनात ते शब्द अयोग्य ठिकाणी वापरतो. पूजा शब्दांचा अर्थ संदर्भातून ओळखते व लेखनात योग्य वापर करते. या उदाहरणावरून शिक्षकाने शब्दसंग्रह अध्यापनात काय करावे? ऑप्शन ए, दररोज 10 शब्दांचे अर्थ पाठांतर करून घ्यावे. ऑप्शन बी, शब्दकोश वापरणे पूर्णपणे टाळावे. ऑप्शन सी, संदर्भाधारित शब्द अर्थ व वापरावर भर द्यावा. ऑप्शन डी, फक्त परीक्षेत येणारे शब्द शिकवावेत. प्रश्न बघा मित्रांनो, ऑप्शन बघा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये YES टाईप करा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या आणि 30 पैकी किती गुण येणार आहेत ते आम्हाला सांगा. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, संदर्भाधारित शब्द अर्थ व वापरावर भर द्यावा. प्रश्न क्रमांक 28. वर्ग चर्चेत फरहान मुद्दे मांडतो पण वाक्यरचना विस्कळीत असते. सान्वी कमी बोलते पण जे बोलते ते अचूक असते. या स्थितीत शिक्षकाने वर्ग संवाद कसा नियोजित करावा? ऑप्शन ए, फक्त अचूक भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बोलू द्यावे. ऑप्शन बी, फरहानला बोलण्यापासून थांबवावे. ऑप्शन सी, दोघांनाही लिखित उत्तर देण्यास सांगावे. ऑप्शन डी, विचार मांडणीला प्राधान्य देत भाषिक सुधारणा हळूहळू करावी. प्रश्न बघा मित्रांनो, त्याचे ऑप्शन बघा आणि योग्य उत्तर काय राहणार आहे ते सांगा. प्रश्न क्रमांक 28 चालू आहे, योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. योग्य उत्तर, विचार मांडणीला प्राधान्य देत भाषिक सुधारणा हळूहळू करावी. प्रश्न क्रमांक 29. कथा वाचल्यानंतर निखिल कथेत काय घडले हे सांगतो. ईश्वरी पात्रांनी वेगळा निर्णय घेतला असता काय झाले असते यावर चर्चा करते. या स्थितीत शिक्षकाने ईश्वरीच्या प्रतिसादाला अधिक महत्त्व देण्याचे कारण काय? ऑप्शन ए, कथानक सांगणे एक साहित्य शिकण्याचे अंतिम उद्दिष्ट नाही. ऑप्शन बी, काल्पनिक विचार साहित्याच्या अभ्यासात निषिद्ध आहेत. ऑप्शन सी, पर्यायी विचारातून उच्चस्तरीय विचार कौशल्य विकसित होते. ऑप्शन डी, निखिलचे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित बघायचा आहे आपल्याला, पॉज करायचा आहे, विचार करायचा आहे, त्यानंतर ऑप्शन पण व्यवस्थित बघायचे आहेत, पॉज करायचे आहे, विचार करायचे आणि योग्य उत्तर काय राहणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, पर्यायी विचारातून उच्चस्तरीय विचार कौशल्य विकसित होते. प्रश्न क्रमांक 30. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर किती गुण आपल्याला येणार आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. आणि सिरीज आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सिरीज आवडत असेल तर YES टाईप करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हापर्यंत नक्की पोहोचवा मित्रांनो. इयत्ता 8वीमध्ये आरव जलद वाचतो पण सखोल अर्थ लावत नाही. काव्या हळू वाचते पण विश्लेषण अचूक करते. या वर्गासाठी शिक्षकांनी अध्यापन नियोजन कसे करावे? ऑप्शन ए, वेगवेगळ्या पातळ्यानुसार विविध प्रकारच्या वाचनक्रिया द्याव्यात. ऑप्शन बी, फक्त जलद वाचणाऱ्यांना कठीण प्रश्न द्यावेत. ऑप्शन सी, सर्व विद्यार्थ्यांसाठी समान वाचनगती ठरवावी. ऑप्शन डी, काव्याला जलद वाचण्याचा अतिरिक्त गृहपाठ द्यावा. उत्तर काय असणार आहे सांगा मित्रांनो. हा प्रश्न आहे आपला, त्याचे हे ऑप्शन आहेत. योग्य ऑप्शन आपलं उत्तर राहणार आहे ही, वेगवेगळ्या पातळ्यानुसार विविध प्रकारच्या वाचनक्रिया द्याव्यात. मित्रांनो, आपल्याला किती गुण आले ते आपल्याला सांगायचं आहे कमेंटमध्ये. थँक्यू शेवटपर्यंत बघण्यासाठी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच.